नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात कल्याणी देशपांडे यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात कल्याणी देशपांडे लिखित जोसेफाईन. जोसेफाईन डिसूझा ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशी बोलायचीच नाही. बरेचदा ती घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखं दार आपटत बसायची आणि दारावर डोकं आपटत बसायची. ती विचित्र दिसायची ती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे तिला उजेड सहन व्हायचा नाही. ती घरातले पडदे सतत बंद करायची. तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा. थेंब थेंब पाणी, टप टप टप. ती रात्री बेरात्री घरातलं जड सामान इकडून तिकडे सरकवायची. तिचं घर आडबाजूला असल्यामुळे कोणाचं सुरुवातीला फारसं लक्ष नाही गेलं, पण नंतर नंतर सगळ्यांना तिचं वागणं राहणं विचित्र वाटायला लागलं. ज्या व्यक्तीकडून तिने घर भाड्यानं घेतलं होतं ती व्यक्ती पुन्हा कधीही दिसली नाही. अशा विचित्र जोसेफाईनला एक विचित्र बॉयफ्रेंड होता. जोसेफाईन त्याच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहायची. जोसेफाईनचं एकच दुःख होतं ते म्हणजे तिला मुलबाळ नव्हतं. त्यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंडजवळ भेसूर आवाजात रडायची. बरोबर शनिवारी रात्री 1-1:30 वाजता तिचा तो भेसूर आवाज वातावरणात घुमायचा. ज्याने ज्याने तो आवाज ऐकला त्याच्या हृदयात चर्र व्हायचं. रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज अत्यंत भयानक वाटायचा. तिला नैराश्याचे झटके यायचे. ती रात्री 12 वाजता बास्केटबॉल खेळायची. जोरजोरात इकडून तिकडून धावायची. रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ती खराब झालेली वॉशिंग मशीन लावायची, ज्यात एकही कपडा नसायचा. त्या मशीनचा आवाज एखाद्या बुलडोझरसारखा यायचा. ती मशीन तिने तिच्या गावाहून आणली होती. तिच्या घरातून सतत रातकिड्यांचा आवाज यायचा. तिच्याकडे एक ड्रिलिंग मशीन होती, ज्या मशीनचा आवाज बरोबर अमावास्येला रात्री 12 वाजता यायचा. दर अमावास्येला रात्री 12 वाजता ती भिंतीला 12 खिळे ठोकायची. जोसेफाईन असं विचित्र का वागत होती ते कोणालाही कळलं नाही. तिचं घर एका बाजूला होतं. तिथे कोणीही येत जात नसे. आणि हो, जोसेफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड यांना अत्यंत घाणेरडी आणि विकृत सवय होती. ती म्हणजे लोकांच्या घरांच्या खिडकीशी नाक लावून बघत राहणं. अनेकदा लोकांनी त्यांना त्यासाठी बेदम हाणलं होतं, पण त्यांची ती विकृत सवय काही जाईना. लोक सतत त्यांना शिव्याशाप द्यायला लागले. एक दिवशी कमाल झाली. ती सकाळ वेगळीच होती. विचित्र आणि विकृत जोसेफाईनजवळ एक गोड बाळ दिसलं. तिने एक बाळ दत्तक घेतलं होतं. तिच्या घरातनं बाळाचा आवाज यायला लागला. दिवसभर आणि रात्रभर बाळ निपचित झोपून राहत असे. ते फक्त संध्याकाळी बाहेर दिसत असे. बाळाच्या आगमनानं जोसेफाईनला वेडाचे झटके जरा कमी यायला लागले. सकाळ संध्याकाळ बाळाशी थोडं बोलून ती बाळाला मोलकरणीकडे देत असे सांभाळायला. एका रात्री असंच बाळाला मोलकरणीकडे सोपवून वीकेंडला तिने बॉसला पार्टीसाठी तिच्या घरी इन्व्हाइट केलं होतं. ती, तिचा बॉस आणि बॉयफ्रेंड यांच्यात भरपूर दारू गप्पा झाल्या. कोणाला कशाचीही शुद्ध राहिली नाही.
सकाळी कितीतरी वाजता जाग आल्यावर बॉस धडपडत जवळच असलेल्या त्याच्या घरी निघून गेला. असेच दिवस चालले होते. काही दिवस चांगले गेल्यावर जोसेफाईनला पुन्हा वेडाचे झटके यायला लागले. तिला जगातल्या सगळ्यांचा राग यायला लागला. हळूहळू अतिरागानं तिची वाचा जाऊ लागली. ती कुत्र्यासारखी भुंकायला लागली, कोल्हेकोई करायला लागली. तिला माणसांची भाषाच येईनाशी झाली. तिला बाळाशी बोलणं जड जायला लागलं. आता संपूर्ण वेळ बाळ मोलकरणीकडे राहायला लागलं. मोलकरणीसुद्धा तिला घाबरायला लागली, पण पैशाच्या आमिषानं मोलकरणी निमूटपणे काम करत असे. अनेकांनी जोसेफाईनला तिच्या गावी निघून जायचा सल्ला दिला, पण तिला घर सोडायची भीती वाटत असे. ह्या भाड्याच्या घराशी तिचं काहीतरी मागच्या जन्माचं नातं असावं, अशा प्रकारे ती त्या घराला शेवटपर्यंत चिकटून राहिली. त्या दिवशी झालेल्या पार्टीत बॉससोबत झालेल्या चुकीमुळे तिला एका दुर्धर रोगाची लागण झाली. जेव्हा तिला आणि बॉसला ते कळालं तेव्हा दोघांनाही धक्का बसला. दोघेही खूप घाबरले. बॉसला बायकोला आणि जोसेफाईनला बॉयफ्रेंडला कसं तोंड द्यायचं हेच कळेना. अत्यंत घाबरल्यामुळे आणि नैराश्यामुळे दोघांनी एकच निर्णय घेतला आणि दोघांनीही एका अमावास्येच्या रात्री फास लावून आयुष्याचा शेवट करून टाकला. त्यानंतर ते बाळ, तो बॉयफ्रेंड, ते मोलकरीण कुठे गेले कोणालाही कळलं नाही. आजही त्या घरात काहीतरी ठोकण्याचा, भुंकण्याचा, कोल्हेकोईचा आवाज येतो. बरोबर शनिवारी रात्री 1 वाजता. त्यापाठोपाठ भेसूर आवाज येतो तो जोसेफाईनच्या रडण्याचा. ही अशी विचित्र का वागू लागली? तिचं वागणं का आणि केव्हा सुरू झालं हे आपण आता ऐकूया. एका प्रसिद्ध सोसायटीतल्या 1002 नंबरच्या फ्लॅटमध्ये एक जोडपं नवीनच राहायला आलं होतं. लिफ्टमधून त्यांच्या सामानाची ने-आण सुरू झाली. वरचा मजला असल्यामुळे बराच वेळ लागत होता. एकदाचं त्यांचं बस्तान बसलं. सुरुवातीपासूनच हे जोडपं वागायला थोडं विचित्र होतं. दिवस रात्र त्यांच्या घराचे पडदे बंद असत. घरात सतत अंधार करून ते बसलेले असत. कुठल्याशा सायबर सिक्युरिटीवर आधारित असलेल्या गुप्त कंपनीत ते काम करत असत. असं हे जोडपं होतं जोसेफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड अनिल शेंडलेचं. कंपनीत जाताना जोसेफाईन हातात बरंच सामान घेऊन घाईघाईत बाहेर पडायची. गुप्त कंपनीत असल्यामुळे किंवा अजून काही कारणानं ती तिचं नाव सतत बदलायची. तिला आणि तिच्या बॉसला वाटायचं की आपण एखादे रॉ एजंट आहोत. म्हणजे तसा त्यांचा आविर्भाव असायचा, पण ते होते अशाच एका साध्याशा कंपनीत. अशा ह्या जोसेफाईन आणि अनिल आणि त्याचप्रमाणे त्यांचा बॉस तन्मय लिमटेला सवय होती अति ड्रिंक्स घ्यायची. ते सतत ड्रिंक्स घ्यायचे. एकदा अशा शनिवारच्या रात्री सगळे सोसायटीतले लोक दुसऱ्या दिवशी रविवार असल्यानं निवांत होते. कोणी TV बघत होतं, कोणी ड्रिंक्स घेत घेत नेटफ्लिक्स बघत होतं. हळूहळू रात्रीचा 1 वाजत आला आणि अचानक एका फ्लॅटमध्ये जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. कोणीतरी जोरजोरात विचित्र आवाजात ओरडत घरातल्या वस्तू फरशीवर जोरजोरात आपटत होतं. एका स्त्रीचा आणि पुरुषाचा भसाडा आवाज यायला लागला. ते आवाज होते जोसेफाईन आणि अनिलचे. अनिल म्हणत होता, पागल हो गई क्या? हां, मैं पागल हो गई हूँ, जोसेफाईन ओरडली. त्यानंतर जोसेफाईनचं स्फुंदून स्फुंदून रडणं सुरू झालं आणि ती म्हणाली, अनिल मुझे बच्चा चाहिए, मुझे बच्चा चाहिए, चाहिए मुझे बच्चा. ह्या जोसेफाईनचा जो बॉस तन्मय लिमटे होता तो दिसायला जरा यथातथा होता, टकला सुद्धा होता. तो आणि त्याची बायको सविता, त्याचा मुलगा आणि आई वडील यांच्याबरोबर जोसेफाईन ज्या फ्लॅटमध्ये राहायची त्याच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये तो राहायचा. जसे जोसेफाईन आणि अनिल लिव्हिनमध्ये राहत होते त्याप्रमाणे तन्मय आणि सवितासुद्धा काही वर्ष लिव्हिनमध्ये राहिले आणि नंतर त्यांनी प्रेमविवाह केला. सुरुवातीला तन्मयचं रूप बघून सविता त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती, पण तन्मय सविताच्या गालावरची खळी बघून तिच्यावर फिदा झाला होता.
त्यामुळे तिच्या आईबाबांना त्यांनी आधी कन्व्हिन्स केलं आणि मग तिच्या आईबाबांनी सविताला कन्व्हिन्स केलं. शेवटी तन्मय आणि सविताचं लग्न पार पडलं. सविता रोज घरची कामं करताना, बाल्कनीत भिंतीवर कपडे वाळवताना शॉर्ट्स घालायची आणि तन्मयला ऑफिसमध्ये जाताना बाय बाय करायची. इकडे जोसेफाईन आणि अनिलचं सुद्धा बरं चाललं होतं. पण दैवाला ते बघितलं नाही आणि अचानक कोरोना येऊन धडकला. अनेकांचे व्यवसाय, कामधंदे बंद पडले. जोसेफाईन आणि तन्मयची कंपनीसुद्धा चालेनाशी झाली. अनिलची कंपनी तर ठप्पच झाली. त्यांचे खायचे वांदे होऊ लागले. मग तन्मयच्या डोक्यात किडे वळवळले. त्यांनी त्याची आयडिया जोसेफाईन आणि अनिलला सांगितली. जोसेफाईन आणि अनिल यांच्या डोक्यातल्या किड्यांनासुद्धा ती आयडिया आवडली. त्यांनी आपल्या गुप्त कंपनीत आणखीन एक गुप्त कंपनी उघडली. त्या कंपनी अंतर्गत ते आसपासच्या आणि स्वतः राहत असलेल्या बिल्डिंगमधल्या लोकांच्या बेडरूमच्या खिडक्यांना रात्री लाईट बंद झाले की ड्रोन लावायला लागले. त्याद्वारे ते आक्षेपार्ह माहिती गोळा करायला लागले. जोसेफाईन आणि अनिल त्यांच्या बाल्कनीतनं ड्रोन ऑपरेट करत असत, तर तन्मय त्याच्या घराच्या बाल्कनीतनं कोणी बघत नाही आहे ना ह्यावर लक्ष ठेवत असे. पण ते डोक्यानं थोडं अर्धवट असल्यामुळे ड्रोनलाही आवाज असतो हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे काही ठिकाणी तो आवाज ऐकून लोक जागरूक व्हायचे आणि खिडकीकडे बघायचे की लगेच घाबरून तन्मय जोसेफाईन आणि अनिलला इशारा करायचा. मग ते दोघं घाबरायचे, ड्रोन वर उडवायचे. ह्या अशा पद्धतीनं त्यांचा गुप्त व्यवसाय सुरू होता. या विचित्र आणि विकृत तन्मयकडे एक पंखावर लाल खुणा असलेले काही पक्षी होते. त्यात काही पोपट होते. ह्या पक्ष्यांची आणि जोसेफाईनकडे असणाऱ्या पक्ष्यांची फार घट्ट मैत्री होती. ते सतत जोसेफाईनच्या बाल्कनीच्या शेडवर यायचे. त्याचप्रमाणे तन्मयकडे कुत्रा होता जो अव्याहतपणे भुंकायचा. यांचे फालतू उद्योग सुरूच होते. पण ते देवाला बघवलं गेलं नाही. त्यांच्या ह्या उद्योगाची खबर जोसेफाईन राहायची त्याच्या वरच्या घरात राहणाऱ्या बाईला लागली. त्या बाईनं सगळ्यांना सांगितलं आणि त्याबद्दल सावधही केलं. त्यामुळे जोसेफाईन, तन्मय आणि अनिलच्या चालत्या उद्योगाला खीळ लागली. त्या तिघांना भलता राग आला. त्यांनी ठरवलं की आपण आता ह्या बाईला अद्दल घडवायची. झालं. त्यांच्या तिघांच्या डोक्यात घाणेरडे किडे जोरजोरात वळवळायला सुरू झाले आणि प्रकट झाली एक घाणेरडी आणि फालतू आयडिया. ती म्हणजे आता आपण या बाईचे सगळे गॅजेट्स, मोबाईल फोन, इंटरनेट कनेक्शन हॅक करायचं, मॉनिटर करायचं आणि तिचे फोन टॅप करत राहायचे. इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांना एकाचं दोन सांगून त्यांचंही मत त्या बाईबद्दल कलुषित करायचं आणि हे असं करून त्या बाईला त्रास द्यायचा प्रयत्न करत राहायचा. त्यांनी ठरवून टाकलं आणि त्याप्रमाणे तसं करायला त्यांनी सुरुवातही केली. झालं. रात्रंदिवस त्यांचा तोच उद्योग सुरू झाला. ती बाई उठते कधी, झोपते कधी, बाहेर जाते कधी, घरी येते कधी, एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जाते केव्हा, काही बोलते ती केव्हा, फोन हातात घेते केव्हा, फोनवर काय काय ॲक्टिव्हिटी करते, हे सगळ्याकडे ते तिघं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला लागले. साईड बाय साईड त्यांनी त्यांच्या ज्या काही ओळखी होत्या त्यात एकाचं दोन लावून त्या बाईबद्दल मत कलुषित करणं सुरू केलं. त्यापैकी जे लोक हलक्या कानाचे आणि हलक्या डोक्याचे होते त्यांनी त्यांचं ऐकलं. पण आपण बरं आपलं काम बरं असं ज्यांचं होतं त्यांच्यावर ह्या चांडाळ तिकडीचा काही प्रभाव चालला नाही. जे हलक्या डोक्याचे होते त्यांनी आणि ह्या चांडाळ तिकडीनी मिळून ठरवलं की वेगवेगळे आवाज करून बाईला भंडावून सोडायचं. मग त्यात ते दार जोरात आपटायचा आवाज करायचे. जोसेफाईन आणि अनिल सारखं ड्रिलिंग मशीनचं काम करायचे. काहीतरी ठोकत राहायचे, काहीतरी कुटत राहायचे, कुठल्या तरी बुलडोझरसारख्या मशीनचा आवाज करायचे, फोनमधनं आवाज काढत राहायचे. ती बाई बाथरूममध्ये गेली की गाडीच्या हॉर्नचा आवाज काढ, ती बेडरूममध्ये आली की पक्ष्यांचा, पोपटाचा आवाज काढ, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढ. रात्री ती बाई झोपली की मोठमोठे आवाज करणाऱ्या वाहनांचा आवाज काढ, फटाक्यांचा आवाज काढ. लिफ्ट फुल्ल झाली तर मुद्दाम त्यात घुसायचा प्रयत्न कर. त्या बाईनं फोन केला कोणाला तर तिचं बोलणं ऐक, तिच्या फोनवरच्या ॲक्टिव्हिटीज बघ. असे एक ना अनेक फुटकळ उद्योग त्यांनी सुरू केले. पण त्याचा परिणाम त्यांना हवा तसा होईना. त्या बाईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ती मजेत गाणं गात आपलं आयुष्य जगत होती.
जेवढी ती मजेत राहत असे तेवढा या तिघांचा खाकाणा होत असे. ते आणखीन त्यांचा वॉच ठेवणं वाढवत असत. त्यामुळे झालं काय की त्या बिचाऱ्या तिघांना त्यांचं आयुष्यच राहिलं नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना ती बाई आणि फक्त तीच बाई दिसायला लागली. सतत तिच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करता करता ह्या तिघांच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागला. त्यांची दिवसाची चैन रात्रीची झोप हराम व्हायला लागली. रात्री बेरात्री जोसेफाईन रागानं त्वेषानं फुटबॉल खेळायला लागली. पण हे करताना ती अर्धवट असल्यामुळे विसरली की काहीही झालं तरी ती बाई तिच्या डोक्यावर म्हणजे तिच्या वरच्या मजल्यावर आहे. तिला त्याचा केवढा त्रास होणार. पण जोसेफाईनच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना मात्र त्याचा फार त्रास होत असे. पण मग ते तिघे रोज थोडे थोडे खंगायला लागले. रोज एकत्र बसून ड्रिंक्स घ्यायला लागले. त्यांना दिवसाचं रात्रीचं भान राहीनासं झालं. मध्येच जोसेफाईननं तिच्या नात्यातलं मूल दत्तक घेतलं. काही दिवस तिला बरं वाटलं, पण त्यानंतर तिचे मूर्ख उद्योग पुन्हा सुरूच राहिले. त्या तिघांच्या डोक्यावर परिणाम झाला. ते तिघं विचित्र वागायला लागले. घरातच बसायला लागले. त्यांना स्वतःची लाज वाटायला लागली. ते लोकांना घाबरायला लागले. आणि अशातच एका ड्रिंक्स पार्टीमध्ये झालेल्या चुकीमुळे तन्मय आणि जोसेफाईनला एका घाणेरड्या दुर्धर रोगाची लागण झाली. आणि त्यामुळे त्या दोघांनी एक दिवस फास लावून आत्महत्या करून घेतली. अनिल वेडा झाला. त्यालाही वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आलं. त्यामुळे अर्थातच त्यांच्या बाळाची रवानगी पुन्हा ज्या नातेवाईकाकडनं त्याला दत्तक घेतलं होतं तिथेच झाली. शेवटी त्या बाईला त्रास देण्याच्या भानगडीत त्या तिघांनी आपलं आयुष्य मात्र उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांचं दैव एवढ्यावर थांबलं नाही. जोसेफाईन आणि तन्मय यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांची रवानगी पिशाच्य योनीत झाली. जोसेफाईन आणि तन्मय पिशाच्य झाले. आजही त्या प्रसिद्ध सोसायटीच्या त्या 1002 नंबरच्या फ्लॅटमध्ये जोसेफाईनचं पिशाच्य फिरत असतं. आजही ते घरात वेगवेगळा आवाज काढतं. एखादं कोणी कुटुंब त्या फ्लॅटमध्ये राहायला आलं तर त्यांना रात्री 12 वाजता जोसेफाईन उलटी लटकलेली दिसते. तीही तिच्या त्या विचित्र चष्म्याच्या बरोबर. आजही रात्री बेरात्री त्या घरातनं भेसूर रडायचा आवाज येतो. इकडे तन्मयचा पिशाच्य तो राहायचा तिथे रात्री बेरात्री फिरताना दिसतं. काळे कपडे घालून बुजगावण्यासारखं अत्यंत भयानक दिसतं ते. त्या घरातनं रात्री बेरात्री भुंकण्याचे पक्ष्यांचे चित्र विचित्र आवाज येत राहतात. आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतल्या त्या 1002 नंबरच्या फ्लॅटचं दार उघडलं गेलं. ठसका लागत खोकत काही जण फ्लॅटची एक एक खोली साफ करायला लागले. सगळीकडून फ्लॅटमध्ये कुबट्ट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटं झाली होती. संपूर्ण दिवस घालवून तो फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिऱ्हाड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होतं. बरेच महिने तो फ्लॅट रिकामा होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेली, पण टिकलं एकही नाही. कारण एकच, जोसेफाईन. जोसेफाईनचं अस्तित्व कुणालाही तिथे टिकू देत नव्हतं. अनेकांना जोसेफाईनचं पिशाच्य त्या फ्लॅटमध्ये भटकताना दिसलं होतं. आता ह्या बिऱ्हाडाला काय अनुभव येणार होता काय माहिती. एका शुभमुहूर्तावर घरी पूजा वगैरे करून सुमित आणि सुपर्णा त्या 1002 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहायला आले. एक दिवस तर पूर्ण सामान लावण्यातच गेला. बघता बघता संध्याकाळ झाली. सुपर्णानं संध्याकाळचा देवाजवळ दिवा लावला आणि ती प्रत्येक खोलीतले लाईट्स लावायला गेली. सुमित खाली काहीतरी सामान आणायला गेला होता. सगळ्या खोलीतले दिवे लावल्यावर ती बैठकीत येऊन बसली. खोलीतले दिवे लावताना तिचं लक्ष नव्हतं, नाहीतर तिला तिथल्या आरशात जोसेफाईनचं पिशाच्य नक्की दिसलं असतं. उलटं लटकलेलं, केस पारंब्यांसारखं लोंबलेलं. असो, सुपर्णानं तिचं नेहमीचं काहीतरी स्तोत्र म्हटलं आणि अचानक आतल्या बेडरूममध्ये काहीतरी पडल्याचा तिला आवाज आला. ती आत जायला वळली तेवढ्या दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर दारात सुमीन सामानाच्या पिशव्या घेऊन उभ्या होता. तिने लगेच त्याच्या हातातल्या काही पिशव्या घेतल्या आणि आत किचनमध्ये ओट्यावर ठेवून दिल्या. तेवढ्यात त्यांना आतल्या बेडरूममध्ये काहीतरी ठोकण्याचा आवाज आला.
कशाचा आवाज येतोय काय माहिती. मगाशी सुद्धा काहीतरी पडल्याचा आवाज आला होता. मी जाऊन बघून येते हां, सुपर्णा म्हणाली. सुपर्णा आतल्या बेडरूममध्ये गेली, पण तिला काही दिसलं नाही. आणि दिसणार तरी कसं, कारण तिचा देवगण होता. जर तिचा मनुष्यगण असता तर ती आरशात बघू शकली असती की जोसेफाईन उलटं लटकून भिंतीला खिळे ठोकतीये. पण ह्या वेळेला मात्र जोसेफाईनच्या डोक्यावर एकही केस नव्हता. ती संपूर्ण टकली दिसत होती. तसंच तिने मोठे झुमके घातले असून चष्म्यातून तिचे काजळानं रंगवलेले पांढरे डोळे अत्यंत भयानक दिसत होते. ओठांना भरपूर लिपस्टिक लावली होती. जिवंत असताना जोसेफाईनला मेकअपची प्रचंड आवड. अगदी खाली दुकानात जाण्यासाठी सुद्धा ती खूप मेकअप करायची. काही नाही आहे रे तिकडे, दुसराच कुठला तरी आवाज असेल, सुपर्णा म्हणाली. बरं ते जाऊ दे, मला सांग आता आपल्याला डिनरसाठी बाहेर जायचं आहे का घरीच काहीतरी बनवायचं आहे? उद्यापासून बनवू आपण. आज आपण बाहेरच जाऊ. मी तयार होते लगेच. लगेच सुपर्णा तयार होण्यासाठी शयन कक्षात गेली. तिथे आधीच एका भिंतीशी जोसेफाईन घट्ट अगदी सावधान पवित्र्यात उभी होती. ती तिच्या बटबटीत काजळ लावलेल्या पांढऱ्या शुभ्र डोळ्यांनी सुपर्णाकडे एकटक बघत होती. सुपर्णानं साडी बदलली, आरशात बघून केस विंचारले. केसांची वेणी घालत असता तिला अगदी नाकाजवळ एक उग्र दर्प जाणवला. तिने लगेच सुमितला ओरडून विचारलं, सुमित, हा कुठला परफ्यूम लावलायस तू? किती उग्र वास आहे अरे. काहीतरी काय सुपर्णा, मी कधीचा सोफ्यावर बसलोय आणि मी कुठलाही परफ्यूम लावलेला नाही आहे. मग वास येतोय कुठून एवढा, असा विचार करत सुपर्णा वेणी घालायला लागली. सुपर्णा जरी पाहू शकत नसली तरी मनुष्यगणाची एखादी व्यक्ती नक्कीच पाहू शकली असती की जोसेफाईनचा विद्रूप चेहरा सुपर्णाच्या सुंदर चेहऱ्याच्या अगदी म्हणजे फार जवळ आला होता आणि म्हणून तिला तो उग्र दर्प जाणवला होता. जोसेफाईन सुपर्णाकडे एकटक बघत होती. टकली, बटबटीत काजळ लावलेली, ओठांना भरपूर लिपस्टिक लावलेली, मोठा काळा चष्मा घातलेली, पांढऱ्या शुभ्र डोळ्यांची जोसेफाईन अत्यंत भीषण दिसत होती. सुमित आणि सुपर्णा बाहेर डिनरसाठी निघून गेले आणि घरात पुन्हा काहीतरी ठोकण्याचा आवाज चालू झाला. डिनर आटोपून सुमित, सुपर्णा लॉंग ड्राईव्हसाठी गेले. ते झाल्यानंतर घरी यायला त्यांना 11च वाजले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे ते निवांत होते. झोप लागेपर्यंत रात्रीचे 12 वाजले. सुपर्णा तर गाढ झोपी गेली, पण नवीन ठिकाणी सुमितला काही केल्या झोप येईना. तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. थोड्या वेळानं मोकळी हवा खावी या विचारानं तो त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत मोकळी हवा खायला उभा राहिला. सगळीकडे मस्त वातावरण होतं, छान हवा सुटली होती. आकाशात चंद्र चांदण्या लुकलुकत होत्या. सुमित मस्त शीळ घालत इकडे तिकडे बघत होता. तेवढ्यात एका ठिकाणी त्याची नजर गेली आणि ती तिथेच खिळली. अगदी समोर थोड्या अंतरावर असलेल्या एका बाल्कनीत एक कुत्र अत्यंत भेसूर आवाजात रडत होतं. त्या नीरव शांततेत तो आवाज फार खराब वाटत होता आणि त्या घराची दारं सताड उघडी होती. ढणढण लाईट्स घरामध्ये सुरू होते. सुमितला ते कसं कसंच वाटलं, त्यामुळे त्याने बाल्कनीचं दार लावून घेतलं आणि तो आत बेडवर येऊन बसला. आता तो झोपण्याचा प्रयत्न करणार, तेवढ्यात त्याला बैठकीतनं खिळे ठोकायचा आवाज यायला लागला. तो ताडकन बिछाण्यात उठून बसला. हळूहळू कानोसा घेत बैठकीत जायला लागला. जसा जसा तो हॉलच्या दिशेनं जायला लागला तसा तसा ठोकण्याचा आवाज कमी कमी होत बंद झाला. त्याने हॉलमध्ये लाईट लावून बघितलं, पण कशाचाच मागमूस नव्हता. तो पुन्हा बेडरूमकडे वळला, पलंगावर येऊन बसला. तोपर्यंत 12:30 वाजून गेले होते. 5-7 मिनिटं झाली असतील. सुमितला कोणीतरी पाय घासत येतोय असा आवाज यायला लागला. तो आवाज हॉलमधनं येत होता आणि हळूहळू तो आवाज मोठा व्हायला लागला, जसं कोणीतरी हॉलमधनं बेडरूमपर्यंत पाय घासत घासत येत होतं. आता मात्र सुमितची पाचावर धारण बसली. तो डोळे मोठे करून बैठकीच्या दिशेनं बघायला लागला. तो आवाज जवळ, आणखीन जवळ यायला लागला. सुमितच्या हृदयाची धडधड वाढली. तो अगदी डोळे फाडून फाडून समोर बघायला लागला, पण त्याला काही दिसेना. आणि एकदम त्याला त्याच्या नाकाजवळ एक उग्र दर्प जाणवायला लागला. इतका उग्र दर्प की त्याला श्वास घेणं जड व्हायला लागलं.
तो उठला, त्याने बेडरूमचा लाईट लावला. लाईट लावल्यामुळे सुपर्णा उठून बसली. अरे काय झालं, लाईट का लावलाय? थोडा वेळ काय बोलावं हे न सुचून सुमित गप्प राहिला. अरे मी तुला विचारते सुमित, काय झालं? अगं काहीतरी विचित्रच वाटतंय मला झोपही येत नाही आहे, चित्रविचित्र आवाज येतो आहेत. अरे नवीन जागा आहे ना, म्हणून तुला झोप येत नाही आहे, पण हळूहळू होईल की सवय या जागेची. चल तू झोपायचा प्रयत्न कर. तू झोपल्यावर मी लाईट बंद करून झोपेन. झोप तू. सुमित बिछाण्यावर पहुडला आणि मग तो आणि सुपर्णा गप्पा मारायला लागले. गप्पा मारता मारता सुमितला झोप लागून गेली. त्यानंतर सुपर्णासुद्धा झोपी गेली, लाईट तसाच सुरू ठेवून. त्यानंतर रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. सुमित, सुपर्णा तर गाढ झोपी गेले होते, पण त्यांच्या बेडरूमला असलेल्या बाल्कनीचं दार मात्र आपोआप उघडलं. बाल्कनीत एक पांढरी आकृती उभी राहिली. संपूर्ण पांढरी फट्ट आकृती, जिच्या पायापर्यंत लांबच लांब केस होते. ती बघत होती थेट समोर असलेल्या बाल्कनीत उभ्या असणाऱ्या त्या काळ्या कुट्ट आकृतीकडे, जिथे काही वेळापूर्वी एक भेसूर कुत्रं रडत होतं. तिथे आता एका बुजगावण्याप्रमाणे काळी आकृती दिसत होती. ती पांढरी आणि ती काळी आकृती एकमेकांकडे एकटक बघत होत्या. ती काळी आकृती होती जोसेफाईन डिसूझाची, तर काळी आकृती होती तन्मय लिमटेची. कितीतरी वेळ त्या आकृत्या बाल्कनीत होत्या. नंतर पहाट झाली आणि बाल्कनीच्या सताड उघड्या दारामधनं येणाऱ्या गार वाऱ्यानं मात्र सुमित आणि सुपर्णाला जाग आली. पहाटेचे 6 वाजले होते. अरे झोपताना तर मी बाल्कनीचं दार बंद केलं होतं. सुपर्णा, तू उघडलं का मी झोपल्यावर? नाही रे, तू झोपल्यावर मी लगेच झोपी गेले. काय माहिती कसं काय दार उघडं राहिलं. सुपर्णा, तुला एक गोष्ट सांगतो, हे घर काहीतरी विचित्र आहे बरं का. असं काय जाणवलं तुला? अगं काल रात्री काहीतरी चित्रविचित्र आवाज येत होते. खिळे ठोकण्याचा आवाज, कोणाचा तरी पाय घासत चालण्याचा आवाज, आणि काही वेळाने इतका घाणेरडा वास आला ना की श्वास घेणं मुश्किल झालं मला. असा अनुभव मला याआधी कुठेच आला नाही गं. मला पण काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाणेरडा दर्पा आला होता. पण मला काय वाटतं, यात एवढं विचार करण्यासारखं काही नाही. आजूबाजूचा आवाज असेल तो, आणि वासही असेल कुठला तरी. जाऊ दे, सोडून दे तो विषय. आज भाजी कुठली करायची ते सांग. सुपर्णानं सुमितला विचारलं, पण त्याचं लक्ष नव्हतं. तो विचारात गुंग होता. त्यामुळे तिने त्याला पुन्हा विचारलं, तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला, कुठलीही कर, तुला आवडेल ती भाजी. तेवढ्यात सुमितच्या फोनची रिंग वाजली. हॅलो, हां बोल, काय म्हणते आहेस? अच्छा हो का? अगं मग ये ना घरी. फॉर्मल कशाला होती आहेस? हे घे बोल, सुपर्णाची बोल. असं म्हणून सुमितनं सुपर्णाला फोन दिला. तिने स्क्रीनवरचं नाव बघितलं तर ती होती सुमितची आत्ते बहीण श्वेता. हां बोल की श्वेता, लंडनहून कधी आलीस तू? महिनाभर तरी आहेस ना आता माहेरी. अगं मग छोटीला घेऊन इकडेच ये, आत्यांना पण आण बरोबर. आम्ही वाट बघतो. जेवणात काय करू सांग? ठीक आहे, तुला आवडेल ते करते. असं म्हणून सुपर्णानं सुमितला फोन दिला. त्याने आणखीन काहीतरी बोलून फोन ठेवून दिला. दोघंही आपापल्या कामाला लागले. बरोबर दुपारी 1 वाजता श्वेता तिच्या 6 महिन्यांच्या मुलीला आणि आत्याला घेऊन हजर झाली. सुमित सुपर्णानं त्यांचं स्वागत केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सगळे गप्पा मारत मारत जेवायला लागले. छान सोसायटी हां सुमित, फ्लॅटसुद्धा चांगला आहे. हो ना. अगं ह्या सोसायटीचं नाव माझ्या एका सहकार्याने मला सुचवलं, त्यामुळे 2 दिवसापूर्वीच आम्ही इथे शिफ्ट झालो आहे. हो, आईनं मला सांगितलं की तुम्ही आत्ताच शिफ्ट झालात म्हणून. त्यामुळे वाटलं लगेच यावं का नाही. पण आई म्हणाली त्यानिमित्तानं सुमितचा नवीन फ्लॅट बघून होईल, भेटी गप्पा होतील. बरं झालं तुम्ही आला. आम्हाला सुद्धा नवीन फ्लॅटमध्ये थोडं चुकल्यासारखंच वाटत होतं. सुपर्णा सुमितकडे सहेतुक नजरेनं बघत म्हणाली, अगं हो, नवीन ठिकाणी रोळायला जरा वेळ लागतो. एकदा सवय झाली ना की करमेल तुम्हाला. आत्यासुद्धा म्हणाली. जेवणं आटोपल्यावर सगळ्यांनी थोडा आराम केला. त्यानंतर सगळे खाली सोसायटीत पाय मोकळे करायला निघाले. मस्त आहे रे सोसायटी. बऱ्याच सुखसुविधा आहे तिथे. मुलांना खेळायला मैदान, झुले. श्वेता म्हणाली. आणि वॉकिंग ट्रॅकसुद्धा छान आहे बरं का.
अगं बाई, मंदिरसुद्धा आहे. अगं हो, आणि बरेच धार्मिक कार्यक्रम होतात बरं का त्या मंदिरात. मला कलिगनी सांगितलं होतं माझ्या. आणि सुपर्णाला आवड आहे धार्मिक गोष्टींची. चांगलं आहे हो, देवाधर्माची आवड पाहिजेच. एकंदरीत काय मस्त आहे सोसायटी. बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, बास्केटबॉल एरिया, जिम, मस्त आहे सगळं. श्वेता उत्साहात तिच्या मुलीच्या खांद्यावर थोपटत म्हणाली, एक काम करा तुम्ही दोघी, तुम्ही आज इथेच थांबा ना. वाटलं तर उद्या जेवल्यानंतर जा. तसंही घरी वाट बघणारं कोण आहे आता. थोडे आडेवेडे घेऊन शेवटी श्वेता आणि आत्या मान्य झाल्या. चौघे मिळून बॅडमिंटन खेळले. सुमित, श्वेता बास्केटबॉल खेळले. काही वेळ सगळे मंदिरात बसले आणि मग कारमध्ये चक्कर मारून घरी आले. फ्लॅट नंबर 1002मध्ये. फ्लॅटचं दार उघडताना पुन्हा सुमित सुपर्णाला काहीतरी ठोकण्याचा आवाज यायला लागला. सुमितनं श्वेताकडे, आत्याकडे बघितलं, पण त्यांचं लक्ष नव्हतं. दार उघडताच पुन्हा तो घाणेरडा दर्प सगळ्यांच्याच नाकात घुसला. श्वेतानं तोंड विचित्र केलं. आत्यानं पदर लावला नाकाला. बऱ्याच दिवस फ्लॅट बंद होतं ना, म्हणून असा वाद येत असेल नाही का. सुमित कसं तरी हसत म्हणाला. हो, बरोबर आहे तुझं. आत्या आणि श्वेता नाकावरचा हात घट्ट करत म्हणाल्या. पण सुमित, ती लिफ्टमधली बाई आपण आपला फ्लॅट नंबर 1002 आहे असं म्हटल्यावर विचित्र नजरेनं आपल्याकडं का बघायला लागली कुणाला माहिती. आत्यानं विचारलं. हो, मला सुद्धा ते जरा ऑडच वाटलं, सुपर्णा म्हणाली. सुमितही मग विचारात पडला. तो विचारात पडलेला बघून सुपर्णानं विषय बदलला. चला आता रात्रीच्या जेवणासाठी काय काय पदार्थ करायचे सांगा. अगं काही विशेष नको गं, आपलं काहीतरी साधं, असं आत्या म्हणत असताना आतल्या खोलीतनं श्वेताच्या जोरात ओरडायचा आवाज आला. त्या आवाजापाठोपाठ श्वेता बाळाला घेऊन धावत बाहेर बैठकीत आली. अगं काय झालं श्वेता, एवढी का घाबरली आहेस. सुमितनं पटकन तिच्या पुढ्यात खुर्ची ओढून ठेवत तिला बसवत विचारलं. सुपर्णानं तिला पाणी दिलं. अरे तिथे तिथे वर वर बघ तिथे. एवढं बोलून श्वेता बोलायची थांबली. तिच्या घशातनं आवाज फुटत नव्हता. तिला पाणी प्यायचं सुद्धा भान राहिलं नाही. अगं काय झालं बेटा, सांग की, आत्या काळजीनं म्हणाल्या. पण बराच वेळ श्वेता दातखिळ बसल्यासारखी शांत राहिली. सुपर्णानं तिच्याजवळून बाळाला घेतलं. बाळ श्वेताच्या आवाजानं उठलं होतं. सुपर्णा तिला थोपटून झोपवायचा प्रयत्न करायला लागली. मी हिला आत नेऊन झोपवते हां, असं सुपर्णा म्हणता श्वेता पुन्हा ओरडली. नाही नाही, नको, आत नको. तिचा तो पवित्रा बघून सुपर्णा जाग्यावर थिजली. अगं काय झालं श्वेता, सांगशील का. आत का जायचं नाही, आणि तू किंचाळत का आलीस आतून बाहेर. काय पाहिलंस तू आत श्वेता, सांग की. अगं एक बाई ना पंख्याला लटकली आहे, फास घेतला आहे तिने तिथे. श्वेता अडखळत म्हणाली. काय काय बोलतेस तू. सुपर्णा भिंतीचा आधार घेत म्हणाली. तेच तर मला विचारायचं आहे की तुमच्या घरात एका बाईनं हे असं केलं आहे आणि तुम्हाला माहीतसुद्धा नाही. कमाल आहे. अगं किती भीषण आहे हे सगळं. आई चल आपण घरी जाऊ. सुमित, सुपर्णा तुम्हीसुद्धा इथे राहू नका रे. थांब जरा, मी आज जाऊन बघतो, असं म्हणत सुमित हळूहळू आत गेला. पण त्याला आत काही दिसलंच नाही. तो बाहेरून आश्चर्यानं म्हणाला. अगं आत कोणी नाही आहे, वाटल्यास आत्या तू जाऊन बघून ये. आत्या सुपर्णा दोघीही गेल्या. काही वेळात बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, गोंधळलेले भाव होते. नाही ग श्वेता, कोणी नाही आहे तिथे. तू पुन्हा एकदा जाऊन बघून येतेस का. आत्यानंच असं म्हटल्यावर श्वेता भीत पुन्हा आतल्या खोलीत गेली. तिलाही आश्चर्य वाटलं, कारण आत खरंच कोणीही नाही. अरे पण असं कसं झालं, इथे ह्या फॅनला बाई लटकलेली होतीये खरं. अगं तुला भास झाला असेल बेटा, म्हणूनच मी म्हणते की हॉरर सिनेमे कथा वाचू नकोस ग. पण आजकालची तुम्ही मुलं मामचं कुठे ऐकता. आणि केवढ्यांदा ओरडली तू श्वेता. छोटी चांगली झोपली होती, उठली तुझ्या आवाजाने. श्वेता दिग्मूढ अवस्थेत काही काळ बसून राहिली. मग मनाशीच म्हणाली, भास. असा एवढा खरा वाटणारा भास कसा असेल. काय बाई, या पोरीनं घाबरून सोडलं. चल बाई सुपर्णा, आपण लागू स्वयंपाकाला, असं म्हणत आत्या किचनमध्ये गेल्या. सुपर्णानं बाळाला हॉलमध्ये सोफ्यावर झोपवलं. तीही कामाला लागली. सुमित श्वेताशी काहीतरी गप्पा मारायला लागला. पण श्वेताचं काही केल्याला लक्ष लागेना. ती अधूनमधून आतल्या खोलीकडे बघतच होती. ते बघून सुमित म्हणाला, श्वेता ते डोक्यातनं काढून टाक, तो एक भास होता.
सुमितनं श्वेताला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण श्वेताच्या मनातनं ती पंख्याला लटकलेली बाई काही जाऊ शकली नाही. रात्री सगळ्यांचं गप्पा मारत मारत जेवण आटोपलं. आत्या श्वेता गेस्टरूममध्ये झोपल्या. सुमित सुपर्णासुद्धा त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेले. श्वेताला बराच वेळ झोप लागली नाही. आत्या मात्र गाढ झोपल्या. श्वेताचं बाळसुद्धा झोपी गेलं. शेवटी रात्री 12च्या पुढे श्वेताचा डोळा लागला. साधारण 1 तासानंतर श्वेताला कोणीतरी कानाशी पुटपुटतंय असं जाणवलं आणि त्यापाठोपाठ तिला अत्यंत घाणेरडा वास आला. तिने डोळे किलकिले करून बघितलं तर तिचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. कारण एक बटबटीत काजळ लावलेली टकली बाई श्वेताच्या अगदी कानाजवळ बसली होती आणि ती तिचं बोटभर लांब नख असलेल्या हाताने श्वेताच्या बाळाला घेऊ बघत होती. मला बाळ हवं आहे, मुझे बच्चा चाहिए, असं श्वेताच्या कानाशी ती पुटपुटत होती. आणि ती बाई म्हणजे दुसरी कोणी नव्हती तर ती जोसेफाईन होती. तिला बघताच श्वेताचा घसाच कोरडा पडला. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तिने हाताने आत्याला म्हणजे तिच्या आईला जागं केलं. आत्यानं कूस बदलली, श्वेताकडे बघण्यासाठी मान वळवली आणि त्यांचा जाबडा उघडा तो उघडाच राहिला. समोरचं दृश्य बघून त्यांनी मोठ्यांदा किंकाळी फोडली. ती किंकाळी ऐकून सुमित आणि सुपर्णा धडपडत त्यांच्या खोलीत आले आणि त्यांनी पटापटा रूममधले लाईट लावले. लाईट लावल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते फार भीषण होतं. जोसेफाईन हवेत उलटी लटकली होती आणि तिने बाळाला हातात धरलं होतं. ती तोंडानं खरखरीत आवाजात मुझे बच्चा चाहिए, मुझे बच्चा चाहिए असं ओरडत होती. श्वेताचं बाळ जोरजोरात रडत होतं. सुमित, सुपर्णा, आत्या आणि श्वेताला काय करावं ते सुचत नव्हतं. सुमित त्या बाईवर जोरात ओरडला, ए बाई, ठेव त्या बाळाला, कोण आहेस तू आणि इथे का आली आहेस? असं सुमितनी म्हणता जोसेफाईनं 270 डिग्रीमध्ये मान वळवली आणि तिचे पांढरे शुभ्र डोळे सुमितकडे रोखले. ते डोळे बघून सुमितच्या अंगातनं एक थंड लहर फिरली. ती बाई काही ऐकत नाही हे बघून सुपर्णाला कसं काय सुचलं माहिती नाही, पण ती वेगानं आत गेली किचनमध्ये आणि तिने देवघरातल्या पूजेचं तीर्थ एका वाटीत घेऊन गेस्टरूममध्ये आणलं आणि लगेच ते जोसेफाईनच्या अंगावर टाकलं. ते तीर्थ अंगावर पडताच अंगावर निखारा पडल्यासारखी जोसेफाईन विव्हळली. तिने बाळाला फेकून दिलं, पण तेवढ्यात सुमितनं बाळाला अलगद झेललं आणि श्वेताकडे देऊन टाकलं. तोपर्यंत जोसेफाईन अदृश्य झाली होती. काही मिनटं सगळेजण सुन्न बसून राहिले. मग श्वेता म्हणाली, तरी मी तुम्हाला म्हणाले की एक बाई पंख्याला लटकलेली मी बघितली, तेव्हा तुमचा विश्वास नाही बसला. आता सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना. अगं, म्हणून तर ती लिफ्टमधली बाई फ्लॅट नंबर 1002 म्हटल्यावर आपल्याकडे विचित्र नजरेनं बघत होती. आणि म्हणूनच मला पाय घासायचा, काहीतरी ठोकायचा आवाज आणि उग्र दर्पसुद्धा आलेला असावा. मला सुद्धा काल संध्याकाळी ठोकायचा आवाज, घाणवास आला होता, सुपर्णाही म्हणाली. सुमित, बाळा, हे घर साधं नाही अरे, बाधित आहे, बाधित. ही जी बाई आपल्याला दिसली ना, तिने नक्कीच या घरात आत्महत्या केलेली दिसतीये. तुला कोणी सुचवलं हे घर? त्यांनी तुला याची कल्पना तरी द्यायला हवी होती ना रे. अगं, माझ्या एका कलिगनं सुचवलं, पण त्यालाही कदाचित ते माहिती नसावं, नाही तर त्याने मला नक्की सांगितलं असतं. तुम्हाला सगळ्यात आधी हे घर रिकामं करून दुसरीकडे जागा शोधायला हवी, श्वेता म्हणाली. घरमालकाच्या कानावर ही गोष्ट घालावी लागेल असं म्हणून सुमितनं घरमालकाला फोन लावला, पण घरमालकानं त्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही असंच सांगितलं. कुणाला माहिती खरंच त्या घरमालकाला माहिती आहे का नाही, श्वेता सुमितला म्हणाली. काय माहिती गं बाई, जे असेल ते त्या परमेश्वराला माहिती, आत्या पुटपुटल्या. अगं, पण आता एवढ्या लवकर दुसरीकडे जागा कुठे मिळणार? सुमित विचारातच पडला. काही वेळ विचार करून सुपर्णा सगळ्यांकडे बघत ठामपणे म्हणाली, सुमित, ही जागा मिळवायला आपल्याला बरेच कष्ट पडलेत. अशी चांगली सोसायटी आपल्याला शोधून सापडणार नाही, त्यामुळे मी एक विचार केला आहे. काय विचार केलायस? माझ्या माहितीत एक गुरुजी आहेत, प्रभंजन शास्त्री. ते ह्या समस्येवर आपल्याला नक्की काहीतरी तोडगा सांगतील. ठीक आहे, लगेच संपर्क कर त्यांना, बघू काय म्हणतायत. सुपर्णानं लगेच गुरुजींना फोन लावला. हॅलो गुरुजी, मी सुपर्णा. गुरुजी, अहो, आमच्या घरात एक समस्या आली आहे, असं म्हणून तिने गुरुजींना सगळी सविस्तर माहिती दिली.
पण गुरुजी बाहेरगावी असल्यामुळे लगेच येऊ शकणार नव्हते. त्यांनी गावाहून आल्यावर लगेच यायचं कबूल केलं, तेव्हा कुठे सुपर्णाचा जीव भांड्यात पडला. सुमितनं विचारलं, काय झालं, काय म्हणतायत गुरुजी? आत्ता ते शहरात नाही आहेत, पण यायला कितीही वाजले तरी इथे येतो म्हणाले. अगं तोपर्यंत इथं राहणं कठीण आहे, रात्रीचे 2 वाजायला आलेत. हे बघा, आत्ता सध्या काही आवाज येत नाही आहे, बाळही शांत झोपली आहे, तेव्हा आता आपणही थोडं शांत बसून गुरुजींची वाट बघू असं मला वाटतंय. सगळेजण फक्त श्वेता सोडून देवाचा जप करत बैठकीत बसले. कारण श्वेता नास्तिक होती. बाळ श्वेताच्या मांडीवरच होतं. बघता बघता पहाटेचे 3 वाजले. सुपर्णा सारखी फोनची वाट बघत होती. आत्या सारखे घड्याळाकडे बघत होत्या. सुमित बैठकीत उगाच येरझारा घालत होत्या. तेवढ्यात श्वेताचा हसण्याचा आवाज आला, म्हणून सगळे तिच्याकडे बघायला लागले. धीरे से आजा रे अखियां में निंदिया, आजा रे आजा, धीरे से आजा. श्वेता अंगाई गात होती. तिचा आवाज पूर्ण बदलला होता. अत्यंत भेसूर आवाजात ती गात होती. मधून मधून जोरजोरात खिदळत होती. तिचा तो आवाज ऐकून बाळ रडायला लागलं. ते रडणं बघून आत्या बाळाला घ्यायला तिच्या जवळ गेल्या. तेवढ्यात, ए बुढिया, चल जा, मेरे पास नहीं आना, चल हट, चल हट. श्वेताचा तो आविर्भाव बघून आता मनातनं चरकल्या 4 पावलं मागे झाल्या. तेवढ्यात श्वेता म्हणजे श्वेताच्या अंगातली जोसेफाईन बाळाला घेऊन उठून उभी राहिली. सगळेजण आता तिच्याकडे ती काय करते ह्या विचारात एकटक बघायला लागले. आणि एकाएकी श्वेता, अरे अरे अरे, तोबा तोबा, मुन्ने 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 असं म्हणत बाळाला उंच उंच फेकायला लागली. सगळेजण घाबरले. हवालदिल नजरेनं तिच्याकडे बघायला लागले. तेवढ्यात सुपर्णाच्या फोनची रिंग वाजली. गुरुजी खाली सोसायटीत आले होते. म्हटल्याप्रमाणे 3:30 वाजले तरीही ते आले होते. तिने लगेच वॉचमनला गुरुजींना वर येण्यासाठी अनुमती दिली. गुरुजी येईपर्यंत आत्या, सुमित आणि सुपर्णाचं लक्ष श्वेताकडे तर एक लक्ष दाराकडे. बेल वाजली. सुपर्णानं धावत जाऊन दार उघडलं. गुरुजींचा पाय घराच पडताच इकडे श्वेता विजेचा करंट लागल्यासारखी हादरली. चक्कर येऊन खाली पडली. बरं तर बरं, आत्यानं आधीच बाळाला आपल्या ताब्यात घेतलं होतं. बाळाला आत्यानी गोंजारल्यावर बात शांत झालं. गुरुजींनी सगळीकडे आपली भेदक नजर फिरवली. चल, मला सगळं घर दाखव, ते सुपर्णाला म्हणाले. गुरुजी संपूर्ण घरात फिरून आले. एका कोपऱ्यात थोडा वेळ थांबले. त्यांनी वर फॅनकडे बघितलं. ती सुमित आणि सुपर्णाची बेडरूम होती. त्यानंतर ते बैठकीच्या खोलीत येऊन बसले. त्यांनी 1-2 जणांना फोन केले आणि मग ते शांतपणे बसून राहिले. काही वेळात त्यांचे 2 शिष्य फ्लॅटमध्ये आले. त्यांच्या हातात 2 पिशव्या होत्या. गुरुजींनी त्यांना नजरेनं खुणावलं तसे ते भराभर कामाला लागले. बैठकीत त्यांनी पिठानं एक रिंगण तयार केलं. त्यामध्ये एक लाकडी पाट मांडला. त्यानंतर त्यांनी एका बाटलीतलं अभिमंत्रित पाणी त्या रिंगणाभोवती शिंपडलं. आता गुरुजी त्या रिंगणाच्या बाहेर एक पाट मांडून बसले. काही क्षण डोळे मिटून त्यांनी काही मंत्र म्हटले. काही वेळातच त्या बैठकीत उग्र घाण वास यायला लागला. सगळ्यांनी नाकाला हात लावला. आता त्या रिंगणात एक धूसर आकृती निर्माण होती. काही क्षणातच तिथे जोसेफाईन उभी राहिली. अत्यंत विद्रूप दिसणारी जोसेफाईन गुरुजींकडे न बघता खाली बघत होती. जोरजोरात भेसूर आवाज काढायला लागली. सगळ्यांना भीती वाटायला लागली. गुरुजींनी श्वेताला बाळाला आत घेऊन जायला सांगितलं, पण ती एकटी जायला तयार होईना, म्हणून आत्याही तिच्याबरोबर आतल्या खोलीत गेल्या. इकडे गुरुजींनी लगेच जोसेफाईनकडे मोर्चा वळवला. नाव सांग तुझं. गुरुजी जोसेफाईनला उद्देशून म्हणाले, जो 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 जोसेफाईन जोसेफाईन. ती हडळ अडखळत म्हणाली, का धरलंयस या घराला? गुरुजी जरब्यानं म्हणाले. ती हडळ विचित्र आवाज करत डोलायला लागली. ती उत्तर देत नाही हे बघून गुरुजींनी तिच्या अंगावर अभिमंत्रित पाणी शिंपडलं. तशी ती जोरात किंचाळली. सुमित सुपर्णाच्या अंगावर सरसरून काटा आला. सांग, का धरलंयस या घराला? मुझे बच्चा चाहिए, बच्चा चाहिए, मुझे बच्चा. बच्चा मिलेगा तो छोडोगी इस घर को. गुरुजींनी असं म्हणताच आता पुढे काय होतंय या विचारानं सुमित सुपर्णा चिंतेनं एकमेकांकडे बघायला लागले. इकडे आतल्या खोलीत
गुरुजी हडळीला द्यायला आपलं बाळ मागतात का काय, या विचारानं श्वेताचं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. आत्याला टेन्शन आलं. बच्चा चाहिए, बच्चा बच्चा. ती पिशाचिनी पुन्हा पुन्हा तेच बोलायला लागली. ते बघून गुरुजींनी पिशवीतनं एक छोटी बाहुली काढली. ती हडळीच्या हातात देत ते म्हणाले, ये बच्चा ले और जा यहाँ से. हडळीनं ती बाहुली घेतली, मांडीवर थोपटायला लागली. पुन्हा तिच्या भेसूर आवाजात अंगाई म्हणायला लागली, धीरे से आजा. ते शांत आणि घनगंभीर आवाजात तिचा तो भेसूर स्वर अंगावर काटा आणणारा होता. थोडा वेळ ती अंगाई म्हणत राहिली आणि अचानक तिने ती बाहुली जोरात वर उंचावून फेकून दिली. क्या किया तूने, बच्चे को क्यों फेंका? बच्चा चाहिए मुझे, बच्चा. अरे बच्चे ने तू फेंक दिया ना तू, अब बच्चा नहीं मिलेगा. और बता क्या चाहिए. गुरुजींनी असं म्हणून तिच्या अंगावर पाणी शिंपडलं तशी ती भीतीनं थरथरली. बोल बोल बोल, क्या चाहिए? अनिल, अनिल चाहिए. कौन अनिल? अनिल चाहिए, अनिल. असं म्हणत ती गोल गोल डोलायला लागली. गुरुजींनी एका कागदावर काहीतरी लिहून त्यांच्या शिष्याला दिलं. ते वाचून शिष्य सुमित जवळ आला. त्यांनी त्याला काहीतरी सांगितलं. ते ऐकून त्यांनी 2 क्षण विचार केला. घरमालकाला फोन लावला. हॅलो. पलीकडनं त्रासिक आवाज आला. हॅलो, मला कळतोय मी ऑड वेळेला फोन केला आहे, पण आधी सांगितल्याप्रमाणे हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे मी जे विचारतोय त्याचं उत्तर द्या. ही जोसेफाईन आणि अनिल कोण आहेत? काही क्षणानंतर पलीकडनं उत्तर मिळालं. मग जोसेफाईन आणि अनिल आत्ता कुठे आहेत? पलीकडून जे उत्तर सुमितला मिळालं ते ऐकून त्याचा चेहरा पांढरा फट्टक पडला. काही वेळ तो गप्प बसला. उत्तर मिळालं होतं. फोन ठेवून दिला. सुमितनं गुरुजींच्या कानात काहीतरी सांगितलं. गुरुजींनी काही क्षण विचार केला. सुमितला काहीतरी सांगितलं. सुमित विचारात पडला, पण त्यांनी घरमालकाकडनं जो फोन नंबर घेतला होता तो लावला. पलीकडे बराच वेळ रिंग वाजायला लागली. फोन कोणी उचलत नव्हतं. गुरुजी, फोन उचलत नाही हो कोणी. पुन्हा पुन्हा लावत राहा, आपण थांबू शकणार नाही. काहीही करून त्या अनिलला इथे आणणं आवश्यक आहे. सुमित वारंवार फोन लावायला लागला. इकडे जोसेफाईनचं डोलणं सुरू होतं. 6व्या-7व्या प्रयत्नात पलीकडे कोणीतरी फोन उचलला. कोणीतरी झोपाळं आवाजात सुमितशी बोललं. पण सुमितनं जे सांगितलं ते ऐकून पलीकडच्या माणसाची खाडकन झोप उडाली. सुमितनं त्याला निरोप दिला. फोन ठेवून दिला. साधारण अर्ध्या तासानं एक व्हॅन सोसायटीमध्ये येऊन थांबली. त्यातून 2 वॉर्डबॉईज एका इसमाला घेऊन खाली उतरले. त्या इसमाचे हात साखळदंडानं बांधले होते. केस पिंजारलेले होते. डोळे तांबारलेले होते. तोंडानं तो काहीतरी बडबडत येत होता. फ्लॅटमध्ये शिरल्यावर तोच अनिल असावा हे त्याच्या आविर्भावामुळे सगळ्यांनी ओळखलं. जोसेफाईन इकडे स्वतःभोवती पिंगा घेत होती. तेवढ्यात गुरुजी जरबेनं म्हणाले, देख तेरा अनिल आ गया. गुरुजींचा आवाज ऐकून जोसेफाईननं 360 डिग्रीमध्ये मान वळवली. अनिलकडे एकटक बघायला लागली. अनिलचं लक्ष नव्हतं. तो छताकडे बघत हातवारे करत बडबडत होता. जोसेफाईननं अनिलकडे झेप घेतली, पण भोवतालच्या अभिमंत्रित रिंगणामुळे ती पुन्हा आत फेकली गेली. मुझे अनिल चाहिए. ती जोरात ओरडली. गुरुजींनी थोडं पाणी घेतलं. पुन्हा काही क्षण डोळे मिटून काहीतरी म्हटलं आणि ते पाणी रिंगणाभोवती शिंपडलं आणि म्हणाले, अब जा. जोसेफाईन हळूहळू अनिलकडे चालत गेली आणि एका क्षणात काय झालं काय माहिती, पण जोसेफाईन गायब झाली. पण अनिल जोरजोरात उड्या मारायला लागला. अनिलमध्ये अफाट शक्ती आली. त्यांनी दोन्ही वॉर्डबॉयच्या हाताला झटका दिला. बाणासारखा बाल्कनीत गेला आणि 10व्या मजल्यावरनं त्याने उडी मारली. झाल्या प्रकारानं गुरुजी, सुमित, सुपर्णा हापकून गेले. अनिलच्या शरीरात घुसलेली जोसेफाईन असं काही करेल याचा कुणालाही अंदाज नव्हता. काही क्षण एकदम भीषण शांतता पसरली. गुरुजी म्हणाले, उगाच मी तिला रिंगणाच्या बाहेर जाऊ दिलं. गुरुजी, अहो तुमची काही चूक नाही आहे. अशा अतिंद्रिय शक्तीचा कुठलाही माणूस काय अंदाज लावू शकणार. सगळे खाली धावत गेले. सोसायटीतला वॉचमनही तिथे आला. अनिल पडला तिथे सगळे गोळा झाले. अनिलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार, पण आधीच तो मृत झालेला होता. ज्या इस्पितळात तो होता त्यांना कळवण्यात आलं. त्यानंतर यथावकाश जे सोपस्कार आहेत ते सगळे झाले. झालेल्या अनपेक्षित घटनेमुळे सुमित सकट सगळे सुन्न झाले होते. काही वेळानं सुमित म्हणाला गुरुजींना, गुरुजी आता काय करायचं. गुरुजी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते थोडा वेळ शांत बसले. तेवढ्यात घरात पुन्हा तोच उग्र घाणेरडा वास यायला लागला. गुरुजी ताडकन उठले. त्यांनी पुन्हा त्या पाटाभोवती अभिमंत्रित रिंगण तयार केलं आणि काय आश्चर्य, रिंगणात आता एक नव्हे 2 धूसर आकृत्या दिसायला लागल्या.
ते बघतात सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. आता रिंगणात जोसेफाईनच्या आत्म्याबरोबर अनिलचा सुद्धा आत्मा आला होता. गुरुजींनी पुन्हा त्यांना काय पाहिजे विचारलं. त्यांनी तन्मयचं नाव घेतलं. तेव्हा ना शेजारी पाजारी सुमितकडे जमले. त्यांच्याकडे तन्मयची चौकशी केल्यानंतर तो समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा असं कळलं, पण त्यांनी सुद्धा सुसाईड केली असल्याचं कळलं. ते ऐकून गुरुजींनी काही मिनटं थोडी राख हातात धरली, पुटपुटत काही मंत्र म्हटले आणि त्या रिंगणात ती राख फेकताच त्यात तिसरी आकृती निर्माण व्हायला लागली. काही क्षणात त्यात आणखीन एक धुसर आकृती तयार झाली. आता रिंगणात जोसेफाईन, अनिल आणि तन्मयचे आत्मे थरथर कापत उभे राहिले. गुरुजींनी त्या तिघांना पुन्हा काय पाहिजे ते विचारलं. ते म्हणाले, आम्हाला यातनं सुटका पाहिजे, या पिशाच्या योनीतून मुक्ती पाहिजे. ते गुरुजींना गयावया करायला लागले. त्यांचं बोलणं ऐकून गुरुजी काही वेळ डोळे मिटून ध्यान लावून बसले आणि लगेच झटका लागल्यासारखे त्यांनी डोळे उघडले. नाही, ते कदापि शक्य नाही. तुम्हाला मुक्ती देणं माझ्या हातात नाही, पण या घराला, ह्या परिसराला मात्र मी तुमच्यापासून मुक्त करणार आहे. असं म्हणून गुरुजींनी त्यांच्या जवळच्या पिशवीतली एक बाटली काढली, त्याचं झाकण उघडलं. लगेच त्यांनी थोडी राख हातात घेतली आणि काहीतरी मंत्र पुटपुटून ती राख त्यांनी त्या तिन्ही पिशाच्यांच्या अंगावर टाकली. ती राख टाकताच त्या तिन्ही पिशाच्यांची वाफ झाली आणि ती वाफ त्या उघड्या बाटलीमध्ये शिरली. गुरुजींनी लगेच त्या बाटलीला झाकण लावलं, आपल्या पिशवीमध्ये ती ठेवून दिली. सगळेजण पुतळ्याप्रमाणे स्तब्ध झाले होते. कोणाच्या तोंडून नावाक्षर निघत नव्हतं. गुरुजींचा चेहरा मात्र मोठं ओझं उतरल्यासारखा शांत झाला. चला, माझं काम झालं. आता हे घर, हा परिसर शुद्ध झाला आहे. तुम्ही खुशाल इथे राहू शकता. गुरुजी सुमित आणि सुपर्णाला म्हणाले. झालेल्या प्रकारानं आत्याला, श्वेताला जबरदस्त धक्का बसला होता. त्यांनाही गुरुजींनी धीर दिला. ते जायला वळले. त्यानंतरची प्रत्येक रात्र, दिवस सुमित, सुपर्णा अगदी नॉर्मल राहिले. लवकर त्यांनी तो 1002 नंबरचा फ्लॅट विकत घेतला. वास्तुपूजा केली. तेव्हाही त्यांनी सगळ्यांना बोलवलं, अगदी गुरुजींना सुद्धा. तेव्हा सुमितनं गुरुजींना शंका विचारली, गुरुजी, ती बाटली कुठे टाकली तुम्ही? गुरुजींनी त्याला हसत हसत एक चित्र दाखवलं. ते चित्र बघून सुमित म्हणाला, हे तर दक्षिण आफ्रिकेतलं जंगल आहे. तिथेच एका झाडाच्या बुंद्याखाली गाडून टाकली ती बाटली. तुम्ही त्यासाठी एवढ्या लांब गेला होता? नाही, माझा एक शिष्य राहतो तिथे, त्याला मी ती बाटली कुरिअरनं पाठवून दिली. मस्करी करताय ना गुरुजी? कसं शक्य आहे? मध्येच कोणीतरी बाटली उघडली असेल तर? सुमित साशंक आवाजात म्हणाला, अरे, गावाबाहेरच्या स्मशानातल्या चिंचेच्या झाडाखाली स्वतःच्या हाताने गाडून आलोय मी ती बाटली. आता कुठल्याच जन्मात त्या बाटलीचं झाकण उघडू शकत नाही. तू निश्चिंत राहा. असं म्हणून आशीर्वाद देऊन गुरुजींनी प्रस्थान केलं. श्रोते हो, ही होती कथा जोसेफाईन, जी कथा लिहिली होती कल्याणी देशपांडे यांनी. कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशा आगळ्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.